येतात. काय केलं असतं, त्याला जबाबदार कोण आहे याची इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि मी मागणी केली आहे महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांना की याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि तुमच्याकडून होत नसेल तर ते सीबीआय, एरवी ईडी सीबीआय वापरताना मग घ्या ना या गोष्टींसाठी. ही घटना घडल्यावर सुद्धा ट्रेन यायला 4 तास लागले त्या ठिकाणी. द पॉइंट इज घटना झालीच कशी. एवढा मोठा ट्रक हो, टाचणी नाहीये ती, ट्रक आहे एवढा मोठा. ताई आता मुरलीधर मोहोळ म्हणले की हा सगळा विरोधकांचा डाव आहे, कुठल्या प्रकारचं राजकारण. काय ट्रक गिळलं, रस्ता म्हणजे काय म्हणतात त्याला, रस्ता असा एकदम खचला आणि त्याच्यात पुरा ट्रक गिळणं, हे पण विरोधकांचं टॅलेंट आहे. वा, म्हणजे आमच्या टॅलेंटची जात दिली. मला आश्चर्य वाटतंय की केंद्राच्या मंत्र्यांनी असं स्टेटमेंट केलंय. धक्का. सुनील देवधर नावाचे ग्रस्त म्हणतायत राज्यात जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तिकडले लाडू सारखे पुन्हा महाराष्ट्रात पंढरपूर शिर्डीला वगैरे वगैरे. लोकशाही आहे, त्यांच्या काहीही बोलायचा त्यांना अधिकार आहे. आणि आमच्या विरोधात एरवी भ्रष्टाचार असे वगैरे आरोप द्यायचे. आता भ्रष्टाचाराचे आरोप भारतीय जनता पक्ष कुठल्या तोंडाने आमच्यावर काढला. त्याच्यामुळे आता आमच्या विरोधात बोलायला काहीच राहिलं नाही, म्हणून येईल. जागा वाटपासंदर्भात काय निर्णय झालाय का? आज उद्यामध्ये होईल. इलेक्शन खडकवासला 4 जण इच्छुक आहेत. 4 नाही, 9 फॉर्म आलेत. 9 आणि काँग्रेसचे आणि शिवसेनेचे वेगळे. पक्षचिन्हांची जी मागणी आहे थोड़ा हिंदी में ये पूछना चाह रहा था कि इलेक्शन कमीशन के पास एग्जैक्टली आपने डिमांड क्या? इलेक्शन कमीशन में हम सुप्रीम कोर्ट में सुप्रीम कोर्ट में एग्जैक्टली आपने डिमांड क्या किया? हमारी डिमांड ऐसी है कि बहुत कंफ्यूजन हो रहा है. जिस तरह हमें एक नया चिन्ह दिया गया है उस तरह से ही ये कंफ्यूजन कम करने के लिए जब तक क्लैरिटी नहीं आए उनको भी एक नया सिंबल दिया जाए. हमें तुतारी बजाने वाला जो आदमी है वो सिंबल हमें दिया है जो नया है, उसी तरह उन्हें भी एक नया सिंबल दिया जाए. और ये मांग पहली बार नहीं के बहुत बार ये मांग हम कर चुके हैं. तुमचं गड्ड्यावर त्यांचं काढून घेतलंय तर आपण क्लेम करणार का पुन्हा काय? बघूया ना, केस तो उद्या ना, काही बात कशाला. ये है कि सुप्रीम कोर्ट के पास अब इससे पहले भी गई थी, लेकिन इलेक्शन कमीशन जो इसमें फाइनल डिसीजन दे रहा है दैट इज कॉन्ट्रडिक्टरी व्हाट यू आर डिमांडिंग राइट नाउ. No, clearly because injustice was done to us in the thing. We are fighting in Supreme Court because injustice was done to us and not to me, to Sharad Pawar, who's the founder and the president. Please read the constitution of the NCP. Party decides. Please, I reiterate, read the constitution of NCP. But are you expecting this decision would come before the Well, we are looking for natural justice. We are only asking for justice. If you don't want to give it to us, don't give it to them either. Let there be a fair trial. We are asking for gender. It's simple है. आपका एक घर है, आप दोनों भाइयों में अगर अंतर है तो ऐसा नहीं हो सकता कि आपका बाहर भाई उसमें रहे और आप निकल जाए. दोनों भाड़े के घर में रहिए, घर ऐसे लॉक करके रखिए, जब जिसको न्याय मिलेगा तब उसको घर दिया जाए. इट्स व्हेरी सिंपल. इट्स नॉट एज कॉम्प्लिकेटेड एज यू थिंक. राज्यामध्ये धार्मिक आणि जातीय तणाव वाढवले जातात ठरून. इकडे जरांगे असेल, इकडे मुंबईत महाराष्ट्रामध्ये आज जी अस्वस्थता आहे त्याला जबाबदार फक्त आणि फक्त आजचं सरकार आहे. खोटं बोला, रेटून बोला. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाचा त्यांना विरोध करायचा, त्याच्यानंतर त्यांना आरक्षणाची खोटी आश्वासनं द्यायची आणि काही करायचं नाही. सिलेक्टिव्हली भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पक्षातले वाचाळ वीर, त्यांचे मित्र पक्षही त्याच्याबद्दल बोलतायत. तुम्ही एक डेटा काढून बघा की भारतीय जनता पक्षाचे वाचाळ वीर हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष सत्तेत असतानाच कसे येतात आणि त्याच्यानंतर गृहमंत्री त्यांची पाठराखण कशी करतात. हे दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये विकास तर झालाच नाही, घर फोडा, पक्ष फोडा, त्याच्यातूनही महाराष्ट्राने त्यांना रिजेक्ट केलंय. त्यामुळे आता ते विधानसभेला त्यांची काही कामं होत नाहीयेत किंवा घरं फोडून, पक्ष फोडून पदरात काही पडत नाहीत. म्हणून हा त्यांचा एक कट कारस्थान आणि महाराष्ट्राच्या विरोधात एक गलिच्छ डाव आहे. भिवंडीमध्ये